तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता या महिलांना मिळणार 3,000 रुपये। आता कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तसेच तुम्हाला देखील हे 3,000 रुपये मिळवण्यासाठी काय करावे लागणार हे देखील तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे, ज्या टिप्समुळे तुम्हाला योजनेचे पैसे 100% मिळतील। आता ही टिप काय असणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा हप्ता या महिलांना मिळणार 3,000 रुपये। कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की जून महिन्यापासून योजनेचा लाभ अचानकपणे अनेक महिलांचा बंद करण्यात आला। आता यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्यांकडून 26,30,000 महिलांचा आकडा दिला गेला की ज्यांना योजनेचे पैसे दिले नाहीत। किती? 26,30,000। परंतु प्रत्यक्षात हा आकडा देखील जास्त असण्याची शक्यता आहे, कारण अनेक महिलांना योजनेअंतर्गत पैसे मिळाले नसल्याचे म्हणणे आहे। मग आता या 26,30,000 महिलांमध्ये तुम्ही देखील असणार, तुमच्या कुटुंबामध्ये देखील कोणीतरी असणार किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये देखील कोणीतरी असेल। मग आता त्यांना देखील या योजनेचे पैसे येत नाहीत, त्यासाठी काय करावे लागणार हा तुमचाही प्रश्न असणार आहे, कारण अनेक महिलांचा हा प्रश्न आहे। मग आता 3,000 रुपये कोणाला मिळणार ती आधी आपण बात क्लिअर करूया। तर बघा, ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे आले नाहीत, लक्षात घ्या कोणाला, ज्यांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे आले नाही परंतु अर्जाची पडताळणी झाल्यानंतर ज्यांचे अर्ज पात्र ठरतील अशा लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये दिले जाणार आहेत। असं म्हटलंय कोण? तर असं आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणले आहेत। आदिती तटकरे यांनी काल स्पष्टपणे याबाबत सांगितलं आहे की ज्या या योजनेमध्ये पात्र ठरतील त्यांना मात्र योजनेचे पैसे हे हप्ते देखील आम्ही 100% देणारच आहोत। मग आता लक्षात घ्या, आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला येतोय की हे 3,000 रुपये जमा होणार। आता अर्जाची पडताळणी झाली हे तुम्हाला कसं समजणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तुमचे अर्ज छाननी केली आहे का आणि त्यामध्ये तुम्ही पात्र ठरला आहात का हे देखील कळणं तुम्हाला महत्त्वाचे आहे। तर लक्षात घ्या, यासाठी सरकारकडून काय सांगितलं गेलं की सरकारने सांगितलं की बाबा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील। कोण येणार तुमच्या घरी? अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन याची पडताळणी करतील। आता बऱ्याच भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अशा अनेक भागांमध्ये लाडक्या बहिणींच्या अंगणवाडी सेविकांनी तक्रार काय केली की आम्ही चौकशी करायला लाडक्या बहिणींकडे गेलो की लाडक्या बहिणी आम्हाला म्हणतायत की तुम्ही आमच्याकडे कशाला आला, तुम्ही आमची चौकशी करायची नाही, आमचा योजनेचा लाभ तुम्ही बंद करायचा नाही। आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी काय म्हटलं की आम्ही आता या योजनेची चौकशीच करणार नाही, आम्ही काय करणार नाही, योजनेची चौकशी करणार नाही। पण आता लक्षात घ्या, जर तुमची चौकशीच नाही झाली तर योजनेचे पैसे तुमचे बंद केले आहेत, तो लाभ तुमचा सुरू कसा व्हायचा हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। मग अंगणवाडी सेविका जर तुमच्या घरी आल्या, त्यांनी तुमची चौकशी जर केली तर ती चौकशी त्यांना करू द्या। योजनेमध्ये त्यांनी चौकशी केल्यानंतर तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल, त्यांच्याकडून तुमचा फॉर्म जर पुढे गेला तर योजनेचे पैसे तुमचे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत, तुम्हाला हे 3,000 रुपये देखील मिळणार आहेत। परंतु त्यापुढे जाऊन आता आपण काय समजून घेऊ की बाबा अंगणवाडी सेविका तुमच्याकडे आल्याच नाहीत किंवा त्या समजा तुमचं आणि त्यांचं भांडण आहे म्हणून त्या तुमच्याकडे आल्याच नाहीत, तर काय करायचं? किंवा अंगणवाडी सेविकांकडे जी यादी आली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव अपात्र लिस्ट मध्ये नाही आणि त्यामुळे अंगणवाडी तुमच्याकडे फिरकलेत नाहीत, परंतु तुम्हाला तर योजनेचे पैसे मिळत नाहीत। मग अशा वेळेस तुम्ही काय करणार तर लक्षात घ्या, अशा वेळेस तुम्ही काय करायचंय तर तुम्ही थेट तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही काय करून घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे। कुणाची भेट घेणार आहे तुम्ही? महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी। आणि प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना तुम्ही तुमचे आधार कार्ड असेल, त्यासोबत तुमचे रेशनिंग कार्ड असेल, असे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्यांना दाखवायचे आहेत आणि योजनेचे आमचे पैसे बंद झालेत, आम्ही पात्र असून देखील आम्हाला पैसे आले नाहीत असे त्यांना त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे। त्यानंतर तुमच्या अर्जांची ते छाननी करतील आणि छाननीमध्ये त्यांना जर तुमचे अर्ज सर्व माहिती योग्य वाटली की ते तुमचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमचा फॉर्म गेला की तुम्हाला योजनेचे पैसे 100% पुन्हा सुरू होणार आहेत। 100%, एकही टक्का कमी नाही। पण लक्षात घ्या, जर तुमचे अर्ज पुढे गेले तरच, तुम्ही जर घरीच बसला आणि तुम्ही याची पडताळणी वगैरे काही जर केलं नाही तर योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार का? तर योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। आता यामध्ये मी सांगितलं होतं की मी एक महत्त्वाची टिप देणार आहे, तर लक्षात घ्या,
आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत परंतु तुमच्या कुटुंबामध्ये 2 किंवा 3 लाभार्थी आहेत, तर तुम्ही काय करा, तुम्ही लवकरात लवकर तुमचे एक रेशनिंग कार्ड फोडून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या रेशनिंग कार्डवर तुम्ही एक किंवा दोघे जर लाभार्थी दिसला तर तुम्हाला योजनेचे पैसे चालू राहतील. पण यामध्ये देखील बघा, जर तुमचे रेशनिंग कार्ड आधीचे रेशनिंग कार्ड जर तपासले आणि त्यामध्ये जर तफावत दिसली तर तुमचे योजनेचे पैसे बंद होऊ शकतात. परंतु ही पडताळणी होण्याआधीच जर तुमच्याकडे जर पडताळणी झाली, त्या पडताळणीमध्ये जर तुम्ही सापडला तर मात्र नवीन रेशनिंग कार्ड काढून कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, योजनेचे पैसे जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात याची खात्री करा आणि पात्र असल्यास लगेच तुमच्या महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घ्या अथवा अंगणवाडी सेविकांकडून जर काम झालं तर मग कुठल्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन नाही. त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच कामाच्या माहितीसाठी या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सर्व महत्त्वाच्या अपडेट नेहमीच मिळत राहतील. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत